ते असं नाही म्हणाले की मारत होती, रोज मारत होती असं म्हणालेले आहेत. हे अतिशय आक्षेपार्ह आहे. कारण मुळामध्ये असं झालेलं आहे की तुकाराम महाराजांविषयी या पद्धतीच्या अफवा, या पद्धतीची गोष्ट वारंवार पसरवली जाते की तुकाराम महाराज फार भोळे होते, त्यांना व्यवहार ज्ञान नव्हतं, त्यांची पत्नी त्यांना फार छळायची. मारहाण हा प्रकार किमान महाराष्ट्रामध्ये बोलला जात नसे, पण पहिल्यांदा असं कोणीतरी बोललं. आणि खरं म्हणजे तुकाराम महाराजांसारखा अत्यंत आक्रमक क्रांतिकारी संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला, वारकरी संप्रदायाला त्यांनी एका विशिष्ट उंचीवर त्यांनी पोचवलं. तुकाराम महाराजांचं फार मोठं योगदान संपूर्ण महाराष्ट्राच्या या वारकरी संप्रदायाच्या मांडणीमध्ये आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी बुवाबाजीपासून सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांवर रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहाला पण देतात तोड. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. ज्या पद्धतीनं कडाडून प्रहार केलेले आहेत, सगळ्या बाबांची भोंदूगिरी उघडकीस आणलेली आहे. गळ्यात माळा घालून ज्या पद्धतीनं बाबा लोक स्वतःचा धंदा करतात त्यावर कडक प्रहार ओढलेले आहे. एवढंच नव्हे तर या सगळ्यांचं थोबाड हाणून फोडावं या पद्धतीचे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. त्यामुळे तुकाराम महाराज त्यावेळच्या सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांविरुद्ध लढाई देतात. एवढंच नव्हे तर त्यावेळेची जी वर्णव्यवस्था होती आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये भटजींचं जे प्राबल्य होतं त्याच्या विरुद्ध त्यांनी अतिशय मोठं बंड केलेलं आहे. पण तुकारामांविषयी फार या पद्धतीची मांडणी पूर्वी व्हायची. खरं म्हणजे महाराष्ट्रानं आह साळुंखे यांचं आभारी राहिलं पाहिजे. त्यांनी विद्रोही तुकाराम नावाचं अतिशय सुंदर संशोधनपर पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये अतिशय जे मुळात तुकाराम महाराज होते ते लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. तुकाराम महाराजांचं व्यवहार ज्ञान अतिशय उत्तम होतं. ते अतिशय उत्तम पद्धतीनं स्वतःचा व्यवसाय करत असत. पण ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांनी आपले सगळे खजिने रिते करून दिले आणि लोकांना वाचवलं. ही जी वस्तुस्थिती आहे तीही अतिशय प्रभावीपणे आह साळुंखेंनी लोकांच्या समोर आणली. तुकाराम महाराज आपले अभंग आणि आपली मतं अतिशय आक्रमकपणे मांडत असत आणि सर्वसामान्य माणसांना अतिशय उत्तम पद्धतीनं न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असत. विशेषत्वानं वर्ण वर्चस्वाविषयी ज्या पद्धतीनं समजूत होती त्याच्या विरुद्ध कडक प्रहार करणारे तुकाराम महाराज, वेद आम्हासाची ठावा म्हणणारे तुकाराम महाराज, सगळ्या जगाचं ज्ञानाचा ठेका घेतलेल्या लोकांचं गर्वहरण करणारे तुकाराम महाराज, हे वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि अशा एका संताबद्दल धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखा माणूस असं बोलतो, आता काय वेगळं बोलणार? तुकाराम महाराज किंवा एकूणच वारकरी संप्रदायाची माहिती जर त्यांना असती, थोडी बहुत जरी माहिती असती, तर त्यांनी या पद्धतीनं बोलण्याची हिंमत केली नसती. त्यांच्या सगळ्यात पहिले लक्षात आलं असतं की आपल्यासारख्या महाराजांना तुकाराम महाराजांनी आपलं थोबाड फोडून काढलं असतं. या पद्धतीचे अभंग त्यांनी ऑलरेडी लिहिलेले आहेत. तर प्रत्यक्षात जर त्यांच्या काळात आपल्यासारखं काम करणारा एखादा महाराज असता, धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखा, तर प्रत्यक्षात त्यांनी त्यांचं थोबाडच फोडून काढलं असतं. या पद्धतीचे तुकाराम महाराज महाराष्ट्राला माहीत आहेत, इतरांना माहीत नाहीत. आणि म्हणून त्यांनी काहीतरी या पद्धतीनं त्यांच्याविषयी समजुतीतनं उद्गार काढले असं म्हणून त्यांना माफ करण्याची आपल्याला गरज नाही. मुळामध्ये हा माणूस स्वतःला संत म्हणवतो, इतर माणसं त्याला संत म्हणतात. आणि तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, चोखोबा आणि ही सगळीच्या सगळी गाडगे महाराज, तुकाराम आणि तुकडोजी महाराजांपर्यंत येणारी जी परंपरा आहे, जी अतिशय समाज प्रबोधन करणारी संत परंपरा आहे, लोकांचे अंधविश्वास दूर करणारी परंपरा आहे. एवढंच नव्हे तर जाती जातीमधली तेढ कमी करून, वर्णवर्चस्वाचा दाह कमी करून माणसाला माणूस म्हणून सन्मान देणारी ही सगळी परंपरा आहे. आणि केवळ हा तुकाराम महाराजांचा अपमान नाही तर संपूर्ण संत परंपरेचा अपमान आहे, एवढं या निमित्तानं मला नमूद करावंसं वाटतं. खरं म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं गेली 40 वर्ष सांगत आलेली आहे की ही जी वारकरी संप्रदायाची चळवळ आहे त्या चळवळीचाच एक भाग म्हणून आम्ही काम करतो आहे.
आणि आमचं एकही कार्यक्रम किंवा एकही प्रोग्राम संतांचं नाव घेतल्याशिवाय, त्यांचे अभंग सांगितल्याशिवाय किंवा त्यांचे किस्से सांगितल्याशिवाय पूर्ण होत नाही. सर, धीरेंद्र महाराज दावा करतात की ते संत आहेत किंवा महाराज आहेत, बाबा आहेत, आणि अशा पद्धतीनं ज्या महाराष्ट्र तुकाराम महाराज ज्या जो महाराष्ट्र एक संत परंपरा लाभलेला आहे, तुकाराम महाराजांचं एक वेगळं महत्व आहे. त्यांचा तुम्हाला काय वाटतं, काय कारणाचा अपमान करणं म्हणजे अशा पद्धतीचं वक्तव्य करून? मला वाटतं अतिशय अज्ञान आहे संपूर्ण भारतामध्ये. म्हणजे मी 4-5 प्रांतांमध्ये कामाच्या निमित्तानंही गेलेलो आहे, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाच्या निमित्तानं गेलेलो आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या संत परंपरेविषयी फारशी माहितीच बाहेर नाही. म्हणजे जास्तीत जास्त काय माहिती आहे महाराष्ट्राच्या बाहेर, की संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी चमत्कार केले, याच्या पलीकडे फारशी माहिती नाही. म्हणजे मुळामध्ये जे संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम चमत्कारांच्या विरोधी होते, त्यांच्याच नावावर चमत्कार जोडण्यात आले. ज्ञानेश्वर म्हणतात, मंत्रची वैरी मरे तर का बांधावी कट्यारे. मंत्रानं जर वैरी मेला असता तर शूरपुरुषानं आपल्या कमरेवर कट्यार बांधण्याची काय गरज होती. किंवा योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. या दोन्ही ओव्या किंवा अभंग ह्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आहेत. योग करून किंवा याग करून किंवा विधी करून कोणत्याही माणसाला सिद्धी म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत नाही. वायाची उपाधी ह्या खोट्या पदव्या आहेत, हा दंभ धर्म आहे, असं सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या नावाने आपण चमत्कार त्यांच्यावर लादले. खरं म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये, चांगदेव पासष्टीमध्ये किंवा त्यांच्या हरिपाठामध्ये किंवा इतर कोणत्याही साहित्यामध्ये कुठेही या चमत्कारांचं वर्णन नाही, उल्लेख नाही. आणि विशेषत्वानं ज्ञानेश्वरांचं जे साहित्य आहे ते त्यामध्ये काहीही प्रक्षिप्त झालेलं नाही असं मानलं जातं. म्हणजे त्यामध्ये कोणी काही घुसडलेलं नाही असं मानलं जातं. आणि त्यामुळे स्वतः ज्ञानेश्वरांनी जर आपल्या आयुष्यामध्ये या पद्धतीचे काही चमत्कार केले असते तर कदाचित ज्ञानेश्वरांनी ते लिहून ठेवले असते आपल्या कोणत्या तरी साहित्यामध्ये. पण त्यांच्या कोणत्याही साहित्यामध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये चमत्कारांचं या वर्णन नाही, जे आपण सातत्याने एक दुसऱ्यांना सांगत असतो. आणि एवढंच नव्हे तर चमत्कारांचं समर्थन सुद्धा नाही. याच्या विरुद्ध योग करून, याग करून म्हणजे त्याच्यासोबतच्या प्रक्रिया करून किंवा कोणतेही विधी करून कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही असं ठणकावून सांगणारे संत ज्ञानेश्वर. एवढंच नव्हे तर याच पद्धतीनं मंत्राने काहीही होत नाही असं सांगणारे संत ज्ञानेश्वर. तुकाराम महाराज, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती, हा त्यांचा अभंग अतिशय प्रसिद्ध आहे. या पद्धतीच्या संतांनी लोकांचे भ्रम दूर करण्याचं काम, अंधश्रद्धा दूर करण्याचं काम या पद्धतीनं प्रभावीपणे करून सुद्धा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आपण त्यांच्यावर लादतो, ही वस्तुस्थिती आहे. आता तुकारामाच्या गाथेची एक अडचण अशी आहे की तुकारामाची गाथा पाण्यामध्ये बुडवण्यात आली होती. त्यांचे जे अभंग तरले ते लोकांच्या मुखामधनं तरलेले आहेत. म्हणजे संत तुकाराम हे प्रामुख्यानं अतिशय लोकप्रिय संत झालेले होते. त्यानंतर त्या काळातल्या भटजींनी वर्णवर्चस्वाविरुद्ध सातत्याने तुकाराम बोलतात म्हणून आणि आम्हासाची वेद ठावा असं जाहीरपणे सांगतात म्हणून तुकारामांचा एका बाजूने छळ केला आणि त्यांचे अभंग सगळे पाण्यामध्ये बुडवले. आता हे पाण्यामध्ये बुडवलेले जे अभंग आहे ते त्यांच्या पुढे म्हणजे आपण ज्यांना शिष्य म्हणूया त्या शिष्याने लोकांच्या तोंडामध्ये जे अभंग होते ते सगळे एकत्र करून तुकारामाची गाथा सिद्ध केलेली आहे. या प्रक्रियेमध्ये तुकारामाच्या गाथेमध्ये काही विरोधाभासी अभंग आलेले आहेत आणि ते विरोधाभासी जे अभंग आलेले आहेत ते तुकारामाचे नाहीत असं अभ्यासकांचं स्पष्ट मत आहे. त्याचं कारण असं आहे की तुकारामांची भाषा ही विशिष्ट पद्धतीची भाषा आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे तुकारामाच्या गाथेमध्ये हे जे काही प्रक्षिप्त झालेले काही अभंग आहेत जे मुळामध्ये त्यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध आहेत किंवा कुठेतरी एखादं त्याचं आपण असा अर्थ काढू शकतो की ते चमत्काराचं समर्थन करतात. एका बाजूने चमत्कारांवर, सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांवर, भूताखेतांवर, मंत्रतंत्रांवर कडाडून प्रहार करणारे तुकाराम महाराज दुसऱ्या बाजूने या पद्धतीचं समर्थन करू शकत नाही. पण तिथे किमान चर्चेला वाव आहे कारण तुकारामाची सिद्ध झालेली जी गाथा आहे त्यामध्ये या पद्धतीचे काही अभंग घुसडलेले आहेत.
पण ज्ञानेश्वरीमध्ये किंवा एकूणच ज्ञानेश्वरांच्या साहित्यामध्ये या पद्धतीच्या वादाला मुळीच जागा नाही. सातत्यानं मी या क्षेत्रातले जे पीएचडी धारक असतात, अभ्यासक असतात, त्यांच्याशी बोलूनच ही सगळी माहिती मिळवलेली आहे. त्या विषयांचा काही मी तज्ज्ञ नाही, पण तरीही मी अतिशय अधिकारवाणीनं सांगू शकतो की हे सगळेच्या सगळे चमत्कार विरोधी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि यांचं नाव घेऊन चमत्काराचं एक अतिशय मामूली जादूगरी प्रदर्शन करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण महाराजांनी या पद्धतीचा त्यांच्यावर आक्षेप घ्यावा. याच्या मागचं एक मात्र कारण आहे की त्यांना कुठेतरी आपल्यासोबत तुकाराम महाराजांना उभं करायचं आहे. म्हणजे मी तुकाराम महाराजांच्याच तोडीचा एक संत आहे असं त्यांना दर्शवायचं आहे. आणि ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. या निमित्तानं तुकाराम महाराज आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचं कर्तृत्व आणि काम बाहेर पण प्रांतांमध्ये पोचायला हवं. आणि त्याच पद्धतीनं हे संत असल्या बाबांच्या, त्यांच्या चमत्कारांच्या, त्यांच्या फसवणुकीच्या विरुद्धच काम करत आलेले आहेत आणि त्यांना त्यांची जागा दाखवणारे आहेत, हेही त्यांच्यापर्यंत आपण अतिशय प्रभावीपणे पोहोचवलं पाहिजे. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं आता तरी कर्तव्य आहे की जो माणूस या पद्धतीनं तुकाराम महाराजांचा अपमान करतो, रोज तो माणूस आपल्या बायकोच्या हातचा मार खायचा, हे वाक्यच आपल्याला कसं वाटतं? तुकाराम महाराज रोज आपल्या बायकोच्या हातचा मार खात असतील आणि एवढी मोठी लढाई करत असतील, संपूर्णच्या संपूर्ण त्या काळातल्या भटजीशाही विरुद्ध लढाई करत असतील, हे कसं शक्य आहे? एक माणूस एका बाजूने मार खातो आणि दुसऱ्या बाजूने अतिशय शूरपणे लढाई करतो, एवढी शूरपणे लढाई करतो की त्यांना पुढे जिवंत राहील की नाही अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे की तो माणूस अतिशय शूर होता, अतिशय निर्भय होता, कोणाला न घाबरणारा होता आणि तरीही आपली मतं त्या काळामध्ये एवढी ठणकावून सांगणारा होता. हे जर आपण समजून घेतलं तर बेसिकली त्यांचं वाक्य किती खोटं आहे, दादांत खोटं आहे आणि तुकारामांचं अपमान करणारं हे आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्र सरकारनं किमान लोकांची भावना लक्षात ठेवून याबाबत तरी गुन्हा दाखल करायला हवा. इतर गोष्टींबाबत दाखल करण्याची कदाचित शक्यता नसेल, हिम्मत हा शब्द मी वापरणं टाळतोय, शक्यता नसेल तर याबाबत तरी किमान दाखल केला पाहिजे. हेच तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारा. विचारा सर, धीरेंद्र महाराज ने तुकाराम महाराज के ऊपर में आक्षेपार्ह वक्तव्य किया, क्या बताएंगे? धीरेंद्र कृष्ण महाराज जी ने तुकाराम महाराज की बेबी उनको रोज मारती थी, इसी कारण वो भगवान की भक्ति करते थे और भगवान की भक्ति में लीन हो पाए. आगे चलकर उन्होंने इतना भी कहा कि तुकाराम महाराज प्यार में अटक नहीं रह गए. अगर वो पत्नी से प्यार करते थे तो शायद भगवान से इतना प्रेम नहीं कर पाते थे. यानी इसमें से दो बातें उन्होंने कहने का प्रयास किया कि एक, तुकाराम महाराज अपने पत्नी से प्रेम नहीं करते थे और तुकाराम महाराज की पत्नी इतनी भयंकर थी कि जो तुकाराम महाराज को रोज मारती थी और पत्नी के मार से भागने के लिए उन्होंने भगवान की भक्ति की है. अब इस आदमी का इतना बड़ा अज्ञान है कि उसको तुकाराम महाराज ये शब्द के अलावा कुछ भी मालूम नहीं है. तुकाराम महाराज इतने ज्ञानी थे कि तब के ब्राह्मणों को वो कहते थे, वेद आम्हासाची ठावा, हमें ही वेद पता है, आप क्या वेद को जानोगे. इतना ज्ञान रखने वाले तुकाराम जी महाराज, सारे प्रकार के चमत्कार का विरोध करने वाले तुकाराम महाराज, हर प्रकार की बुआबाजी का विरोध करने वाले तुकाराम महाराज, ये धीरेंद्र कृष्ण महाराज प्रेत दरबार भराता है और तुकाराम कहते हैं
कि पीछे कुछ तो भी हमें महसूस होता है और हमें लगता है कि भूत है, यानी भूत कल्पना होती है। ये 400 साल पहले तुकाराम महाराज कहते हैं। वो भी अंधविश्वास दूर करते हैं। अंगारे दुपारे से कोई समस्या हल नहीं होती, ऐसे कहने वाले तुकाराम महाराज। और यहां धीरेन्द्र कृष्ण महाराज भूत प्रेत की बात करते हैं, जादू टोना मंत्र तंत्र की बात करते हैं, वो निकालने की बात करते हैं। तो कितना विरोधाभासी ये बात है। उन्हें तुकाराम महाराज के बारे में या फिर महाराष्ट्र की जो वारकरी संप्रदाय की संत परंपरा है, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, गाडगे महाराज, टुकड़ोजी महाराज तक की ये परंपरा, इनके बारे में उन्हें कुछ भी पता नहीं है। ये सारी की सारी परंपरा पूरी तरह से चमत्कार विरोधी थी, अंधविश्वास विरोधी थी, लोगों का प्रबोधन करने वाली परंपरा थी और जाति व्यवस्था को समाप्त कर इंसान को इंसान कर प्रतिष्ठा देने वाली परंपरा थी। इसीलिए महाराष्ट्र पुरोगामी बना। और ऐसे व्यक्ति को जो बहुत ही शूर था, बहुत निडर था, तब के भटजीशाही ब्राह्मणशाही के खिलाफ जाहिर तरीके से लड़ाई करता था, लोगों को, सामान्य लोगों को भक्ति का मार्ग खुला करा देने के लिए सारे प्रयास करता था। ये सभी संतों ने किया है, यानी ज्ञानेश्वर से लेकर ये जो परंपरा चली है ये उन संतों ने किया है। ऐसा एकदम निडर आदमी, वो मार खाता था ऐसा बोलकर केवल उनका अपमान नहीं किया, तो पूरे संत परंपरा का महाराष्ट्र के अपमान किया है। विद्रोही तुकाराम नाम का एक सुंदर किताब आह साळुंखे इन प्राध्यापकों ने लिखा है। बहुत ही महत्व की किताब है। वैसे तुकाराम महाराज पर काफी किताबें हैं, लेकिन इस किताब को मैं डेफिनेटली कहूंगा कि जिसे जिसे तुकाराम को जानना है उस हर व्यक्ति ने इस किताब को पढ़ना चाहिए। तुकाराम महाराज के बारे में ऐसे वक्तव्य कर दो चीजें इस महाराज ने सिद्ध की। वो अपने आप को तुकाराम महाराज के समकक्ष सिद्ध करना चाहते हैं। वे बहुत अज्ञानी हैं, उन्हें संत परंपरा के बारे में बिल्कुल ही ज्ञान नहीं है। और तीसरी बात, उस जमाने में एक पुरुष अपने बीवी के हाथ का बार बार मार खाता है तो मुझे लगता है उस समाज में उस पुरुष को कभी प्रतिष्ठा नहीं मिलेगी। यानी उन्होंने सही माने में तुकाराम महाराज को अप्रतिष्ठित भी किया है। और केवल बीवी के मार से भागने के लिए उन्होंने भक्ति मार्ग चुना है ऐसा कहकर उनके भक्ति मार्ग का भी अपमान किया। तो मेरा इतना ही कहना है कि उनके अज्ञानवश उन्होंने जो बातें कही वो केवल अज्ञानवश न समझकर उनके स्वार्थवश हमने समझनी चाहिए, क्योंकि वो अपने आप को संत सिद्ध करना चाहते हैं, इसलिए तुकाराम जी का इस ढंग से अपमान करना चाहते हैं। कम से कम अभी तो भी महाराष्ट्र सरकार ने इस बात के आधार पर उन पर गुनाह दायर करना चाहिए और एक्शन लेने चाहिए। शायद पहले उन्होंने जो गुनाह महाराष्ट्र में आकर किए हैं उसके ऊपर सरकार कोई भी कदम नहीं उठा पाई। शायद तब स्थिति नहीं थी, हिम्मत नहीं हुई, ये शब्द का मैं उपयोग नहीं करूंगा, लेकिन शायद तब स्थिति नहीं थी। लेकिन अब तो लोगों की भावनाएं बहुत ही आहत हुई है, इस कारण तो भी उन पर गुनाह दायर करना चाहिए। लाल मातीतली कुस्ती म्हणजे